कीर्तनामध्ये विनोद ऐकायला येऊ नका कीर्तनातून. माऊल्यांनो, मोठ्या गर्दीनं आलात तुम्ही, पुरुषांपेक्षा जास्त संख्या आहे तुमची. तुमच्या गावची माणसं बोलते कारगिलच्या युद्धाला गेले असावे, येतील उद्या, पण महिलांची संख्या खरंच वाखाणण्याजोगी. तुमच्या चरणावर माझी हात जोडून विनंती आहे, ही हा हा करण्याकरता कीर्तनात येत जाऊ नका. तेवढंच करण्याकरता, रंजन करण्याकरता इथं गर्दी करायची असेल तर तुम्ही घरी सुद्धा बरे आहे. हातातलं टीव्हीतलं रिमोट आणि आमचं कीर्तन यात तुम्ही तफावत ठेवली नाही. वैभवलक्ष्मीच्या पोथ्या वाचल्यानं स्त्रियांना ज्ञानेश्वरीच्या ओव्या नसतात कळत. त्यात करता वैभवलक्ष्मीची पोथी कपाटात ठेवून द्यावी लागते, ज्ञानेश्वरी वाचावी लागते, गाथा वाचावा लागतो, आपल्या पोरीची काळजी करावी लागते. ज्या आईला मंडपात बसलेल्या आईला आपल्या पोरीची काळजी आहे, शपथ आहे तिला ती ज्ञानेश्वरीचं पारायण केल्याशिवाय, 5 ज्ञानेश्वरीचे पारायण केल्याशिवाय लेख सासरी पाठवणारच नाही. हे कौतुक आहे तुमचं. टीव्हीत हातात रिमोट घेऊन काय बसताय? लेकी तुमची उद्याची पोरगी कोणाची सून आहे, कोणाची पत्नी आहे, कोणाची आई आहे, उद्याची ग्रामपंचायतीची सदस्य आहे, जिल्हा परिषदेची सदस्य आहे, पंचायत समितीची सदस्य आहे. एक कुळ सांभाळायचंय तिला, ननद आहे ती कोणाची, कुटुंब उभारायचंय तिला, सडा सारवण घातलं, इज्जतदाराचं वतनदाराचं घर भेटणार आहे तुमच्या पोरीला. तुम्ही शिकवून पाठवलं पाहिजे. तिच्या पोटी येणारी संतती ज्ञानोबाऱ्यांच्या तुकोबाऱ्यांच्या वारीला जाणारी असावी, याची काळजी तुम्हाला नाही वाटत? 22-22 वर्षाच्या पोरी स्टेजवर नाचवण्यामध्ये कौतुक वाटतं तुम्हाला, खुशाल जाता तुम्ही पोरीच्या गॅदरिंगला, तुम्हाला नाही कळत? तुमचं ज्ञान नाही आठवत त्यावेळेला, तुम्ही हरवतात. एका पाताळावरती तुमच्या बापाने तुम्हाला बोरगाव गल्लेमध्ये नादवायला पाठवलं. काय होतं तुमच्याकडे? काय होतं? माझ्या आई ज्या वेळेला माझ्या घरी नादायला आली त्यावेळेला कष्टानं तुम्ही मेहनतीनं तुमच्या इज्जतदार मालकाच्या आधारावर प्रपंच उभा केला. तो असा की म्हातारपणात लेकर तुम्हाला आईन बापाला बाप म्हणणार नाही. ते पोरं घडवण्याकरता गडगंज पैसा आहे लोकांकडे. जा औरंगाबाद शहरामध्ये कोट्यावधी रुपयाच्या, अब्जवधी रुपयाच्या प्रॉपर्टी आहे लोकांच्या, पण मेल्यानंतर माणसाला जाळायला पोरगा अमेरिकेतून औरंगाबाद मध्ये यायला तयार नाहीये. व्हिडिओ कॉल वरती पोरं दर्शन घेताय. पैसा म्हणजे सर्वश्रेष्ठ नसतं जीवनाचं. पैशावाले लोक गल्ली गल्लीत पडले. पोराचं लेकीचं सुख उपभोगा जरा. वारकरी संप्रदायाचं लेकरू घडून पा. हे पोरं कीर्तनकार होतील का माहिती नाही, वारकरी होतील का माहिती नाही, टाळकरी होतील का माहिती नाही, गायक होतील का माहिती नाही, वादक होतील का माहिती नाही, पण हे माणसं झाल्याशिवाय राहणार नाही. हे वारकऱ्याचं पोरग आहे. घडवा जसं एखादं, करा 5-25 उभे द्या. आमच्या सिद्धेश्वर महाराज भगतांना जरा साथ राहू द्या, आमच्या जवळ उभे, त्यांना नाचू द्या तुमच्या पोरांना. अरे टाळ नाही वाजला, सहन करू आम्ही, दानत आहे आमच्यात ती सहन करायची. पण तुम्ही ज्या वेळेला लेकराच्या गळ्यात टाळ पाहाल, तुमचं अंतःकरण तुम्हाला आनंद देईल. पैसा समाधान देत नाही. टाळ वाजवणार पखवाज वाजवणार पोरग जे समाधान देत ना, लाख रुपयाची श्रीमंती असू द्या, गड्ड्या असू द्या, तुमचं सरळ 2000च्या नोटीचं असू द्या, समाधान नाही तुम्हाला. हे टाळ जे समाधान देतं ते कुठंच मिळत नाही जगात. ज्ञानोबाऱ्यांच्या पंथाला लावा पोरग तुम्ही मरायच्या अगोदर. हा देहच त्याच्याकरता मिळाला आहे. ज्ञानोबाऱ्यांच्या भूमीत 50 वय वाचायचे. राधापल्ली श्रीकृष्णन, सर्वपल्ली राधाकृष्णन या देशाचे सर्वोच्च नेते होते. 50 वय वाचल्याशिवाय संसदेत चढले नाही महाराज. किस गली में गलबलावा आपला. वाचा. आपण खातो सुद्धा ज्ञानोबाऱ्यांचं अन्न, लक्षात ठेवा. ही जे तुम्ही अन्न खाताय, मी खातोय ना, हे माऊलींचं ताट आहे. ते ताट मुक्ताबाईंनी दिलंय. एकदा ज्ञानोबारा आहे, माझ्याकडे कायद्यानं 5 मिनिट आहे आणि 5-7 मिनिटामध्ये सेवेला आपण विराम देऊया. ज्ञानोबारा वैकुंठात गेले आणि तिथं देवाच्या दरबारात देवाने बोलावलं ज्ञानोबाऱ्यांना. तिथं अर्जुन महाराज जेवायला बसले होते. सहजे ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुना लागी नारायणी, त्याची अवसरे पाहुणे पातलो आम्ही. तेवढ्यात ज्ञानोबारा गेले आणि ज्ञानोबाऱ्यांना मध्ये या असं म्हणायला लागले भगवंत. अर्जुन महाराज जेवायला बसलेले, मुक्ताबाई सोबत होत्या. या मध्ये म्हणताय. ज्ञानोबारा जात नाही. आपल्याकडे प्रथा आहे, जो जेवायला बसलेला आहे त्यानं समोरच्याला म्हणावं या जेवायला. पण ज्ञानोबारा म्हटले जेवायला या असं अर्जुन म्हणतोय, पण ज्याच्या घरची पंगत आहे त्यानं म्हटलं पाहिजे ना, देवानं म्हणावं ना. वाढणारी लक्ष्मी आमच्याकडे पाहत नाही आणि आम्ही काय जेवायला जावं. ज्ञानोबारा परतणार तेवढ्याच लक्ष्मी मातेने आवाज दिला, माऊली एकच पदार्थ वाढायचा राहिला होता, रागावला तुम्ही, चालला, थांबा. मी तुम्हाला बाहेर एवढ्या करता उभं केलं की मला तुमच्या चरणाचं तीर्थ घ्यायचंय. स्वतः लक्ष्मी माता आल्या, पांडुरंग परमात्मा, भगवान विष्णू आले. ज्ञानोबाऱ्यांच्या चरणाचं तीर्थ घेतलं महाराज नवरा बायकोनी. आत घेतलं ज्ञानोबाऱ्यांना, ताटावर बसवलं. जसंच्या तसंच ताट, बसायला चंदनाचा पाट, ताटाला पाट, त्यावर चांदीचं ताट किंवा चांदीचा पाट, त्याच्यावर सोन्याचं ताट, अशी व्यवस्था. तसंच ताट ज्ञानोबाऱ्यांना वाढलं.
सगळे पदार्थ वाढले. पदार्थ होते ब्रह्मरसाचे. फिरवा पाणी घ्या आता. अगोदरच अर्जुनाचं लेट झालं होतं ज्ञानोबाऱ्यांमुळे. पण ज्ञानोबाऱ्यांनी मुक्ताबाईकडे पाहिलं. मुक्ताबाईंनी जी मान हलवली ती नकारार्थी होती. बोरगावकर, नाही रे ज्ञानदेवा, आणा दादा माझ्याकडे. जसंच्या तसं ते ताट ज्ञानोबाऱ्यांनी मुक्ताबाईकडे दिलं. ते ताट मुक्ताबाईंनी आपल्या प्रेमाच्या पदराखाली झाकलं आणि जसंच्या तसं झाकून मृत्यूलोकात आणलं. ज्या वेळेला ज्ञानोबाऱ्यांनी ताटी बंद केली आणि ऐकायलाच तयार नाही माझे ज्ञानोबारे. ताटी लावून आत बसले ज्ञानदेव, निवृत्ती सोपान थकले करो नीव पाव. उघडा ताटी ज्ञानेश्वराता जगदुद्धाराला. नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला. उघडा ज्ञानोबारा या ताटी. झाकलेलं ब्रह्मरसाचं ताट, त्या ताटावरचा पदर बाजूला केला आणि त्या ताटातले गोड पदार्थ मुक्ताबाईंनी ताटीच्या अभंगातून ज्ञानोबारांना दिले. ज्या वेळेला दरवाजा उघडला ना, तो झोपडीचा नव्हता हो बोरगावकर, तो ज्ञानेश्वरीचा होता, अमृता अनुभवाचा होता, चांगदेव 65चा होता आणि तुमच्या माझ्या अंतकरणातल्या हरिपाठाचा होता. म्हणून आपण जे खातोय ना ते ज्ञानोबारायचं अन्न आहे. त्या अन्नावर मस्ती नसते करायची, त्या अन्नावरती केवळ कृतज्ञता व्यक्त करायची असते. जेथे जी कृपाला जे वरू, तेथे जी म्हणे व्यभिचारू, तरी मी का भस्मासुरू अर्जुन म्हणे. अरे जिथं कृपा होते तिथं नसतं कृतज्ञ बनायचं. ज्या नाम साधनेनं आपल्याला ही वाणी दिली, आता त्याच वाणीच्या आधारावर हा देह सुद्धा तिकडे लावायचा. देह देवाचे कारणी विठोबार कुमारी. सगळ्यांनी सावकाश भजन करा. सरळ बसा सगळ्यांनी. हाताने टाळी, मुखाने नामघोष. विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई. विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई. बोला बोला. विठोबार कुमाई जय जय विठो. मला तर नाचावच वाटते भरत भाऊ आज. खरंच काय तुमच्या हातात देवानं गोडवा दिला, खरी कृपा आहे की नाही. आणि एवढं सगळं हे काय पैशाने मिळत नाही महाराज. एक गाय घ्यायला तयार होत नाही. तुम्ही सगळी दिग्गज माणसं इथं केवळ आणि केवळ या महात्म्यामुळे येत आहे. हे सिद्धेश्वर बाबा कसं काय तुमच्या हातात सापडला देव जाणे. इकडे एक शिवलिंग सापडलं आणि हे दुसरे महात्मे सापडले. महादेव त्यातल्या त्यात. खरोखर तारीख घ्यायला साधारणतः वर्ष तरी झालं असेल. 18 फेब्रुवारी तारीख, वर्ष. आता हे उत्सव असे असतात बाबा, रात्रीचं नाही सकाळचं द्या, सकाळचं नाही दुपारचं द्या, तुम्ही द्याल ते द्या, कारण ते उत्सवच आहे. पण मी महाराज उत्सव जरी असले तरी मी फार हातचा राखून तारखा देणार माणूस. मी एकदम दिवसाचं आणि विशेष फक्त शिवजयंती म्हणून एक दिवस कीर्तन करणाऱ्याला कीर्तनच देत नाही. ते काही सांगू नको बाबा. एक दिवस, अरे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काही पार्ट आहे, अभिनय आहे का तो 1-2 तासाचा? त्याला 50 वर्षातला 35 वर्षाचा कालावधी घोड्यावर काढावा लागतो, लगाम घेऊन. दाढी वाढवताना चंद्रकोर लावली म्हणजे नाही जमत. ते नुसती दाढी वाढवायची, चंद्रकोर लावायची. लोक वर्षभर सांगतो तू दाढी ठेव, यंदा तुला शिवाजी राजा बनवणार. अरे तो दारू पितो दररोज, त्याला काय राजा बनवायचं? माझ्या महाराजांचं पार्ट घ्यायला सुद्धा जन्मोजन्माची पुण्याई लागते, आहे की नाही? महाराजांचं नाव घेतलं की अंगात येतं आमच्या. हे रक्त सुद्धा तेच आहे. हे सगळं मावळे आहेत ना छत्रपती शिवाजी महाराजांचे. आम्हाला शिवाजी महाराजांचा आदर का नाही? जितका वारकऱ्याला आहे तेवढा कोणाला नाही महाराज. सगळ्यात जास्त राजाचा आदर काय? राजे तर अनेक झाले, बादशाह अनेक झाले या देशात. ताजमहल बायको करता बांधणाऱ्या शहाजहान बांधणाऱ्याचे हात छाटून टाकले आणि रायगडावरती स्वतःचं घर विकून मंदिर बांधणाऱ्या मावळ्याचं नाव दिलं माझ्या रायरेश्वराच्या मंदिर. वैभव आहे जगण्यातलं. सिंहासन बाजूला सारून ताळपत्रीवर कीर्तनाला बसवत होते महाराज. इथं आमदार निवांत बसायला तयार नाही 10 मिनिट. शिवाजी महाराजांपेक्षा तर काम नसेल ना आमदाराला. आपलं बोलणं थोडं खुलं आहे. हे विशाल महाराज खोलेंचं कीर्तन आहे, झोमणारं कीर्तन आहे. पण आहे का कोणाची तयारी आज बसायला? क्वचित अशी माणसं आहेत. मी पहिलेली. आमचे भैयासाहेब रवींद्र प्रल्हादराव पाटील
जिल्हा बँकेचे चेअरमन होते, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, 6 वेळा विधानसभा लढवली, पण पायी पंढरीची वारी करणारा मी पाहिलेला महात्मा आहे. पायी वारी तेवढं तर घेतलंच पाहिजे महाराज. राजकारण सांभाळून आपल्या संप्रदायाच्या सगळ्या आचारसंहिता जोपासणं नाही जमत कोणाला. आता ते जमावं सगळ्यांना, या अपेक्षा आहे. थांबलं पाहिजे असं आहे. मला उद्या माणिकराव कोकाटे साहेब आहेत, सिन्नरचे आमदार, ते मंडळी म्हणत होते आमदार साहेब येणार आहे. म्हटलं मला बरं वाटतंय आमदार साहेब कीर्तनाला येणार, या गोष्टीचा आनंद आहे. खरोखर ज्या लोकांनी कीर्तन ऐकले पाहिजे ते लोक जर कीर्तनात आले ना महाराज, तर त्याचं परिवर्तन वेगळं होईल. हो, 1000 लोकांना सांगितल्यापेक्षा 1000चा जो मालक आहे त्याला सांगायचं ना. एका जिल्हा परिषद सदस्याने कीर्तन ऐकलं की जिल्हा परिषद गटात क्रांती होते. एका आमदाराने कीर्तन ऐकलं की तालुक्यात बदल होतो. संप्रदायाच्या बाबतीत लोकांकडे, वारकऱ्यांकडे, धोत्रावाल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो लोकांचा. हे जर सगळ्यात 288 लोकांनी केलं ना, तुम्हाला काय सांगावं महाराज. ज्ञानोबा तुकाराम म्हटल्याशिवाय विधानसभेचं पाऊल सुद्धा चढणार नाही. इतकी क्रांती होऊ शकते. इतका मोठा संप्रदाय आपला, इतकी वैभव आहे संप्रदायाचं. असो, तुमचे 10 मिनिट जास्त घेतले, काही जास्त न घेता, त्यामुळे वेळेत थांबलेलं बरं आहे. त्यामुळे मला असं वाटतं नको वाढवलेलं. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी, नामरूपी साधनेला लागलेली 2 फळं. मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. 3रं फळ सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ. हे अंतकरण त्याचं निर्मळ होईल, चित्त पवित्र होईल. इतकं गंगाजळाची उपमा या चित्ताला दिलेली आहे. एवढं पवित्र होईल. गंगाजळ अनेक वर्ष एखाद्या बंद बाटलीमध्ये ठेवा, त्यात विकार उत्पन्न होत नाही, किडा उत्पन्न होत नाही. अशी परिस्थिती जर या नाम साधनेमुळे आपल्या चित्तावरती होत असेल तर आपण ती का घेऊ नये, हाच भला मोठा प्रश्न आहे. तुम्ही जास्तीत जास्त घ्यायचं असेल तर नाम घ्या माता भगिनींनो. खूप नाम गा देवाचं. पाळणा हलवताना गा, बसताना गा, उठताना, निजल्याने गा. कसंही तुमची अवस्था कशी असो, तुम्ही म्हणा बाकी विठ्ठल 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 म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा. हे जे गोजीरवानं पोरं दिसत आहेत ना, यांनाही म्हणा. मी तर सांगतो, ज्या वेळेला तुमच्या हातात पाळण्याची दोरी येईल यावेळेला भलतं सलतं काहीतरी म्हणू नका. म्हणा ना एखादा पाळणा, एखादी गवळण म्हणा, एखादा अंगाई गीत म्हणा. अनेक चांगले भावगीत आहेत, भक्तिगीत आहेत म्हणा. तुम्ही म्हटलं पाहिजे पाळण्याची दोरी हातात आली, तुम्ही का चालले का घरी? घरी चालले तुम्ही? झालंय आपलं बरं का. तुम्ही आता लाईट गेली का आली? आमच्या गावातल्या एका माणसानं ऊर्जा मंत्र्याला पत्र लिहिलं. ऊर्जा मंत्र्याला, साहेब तुम्ही दिलेली तुमची लाईन नावाची पोरगी आमच्या घरी काही नीट नांदत नाही बुवा. सकाळी जाते, संध्याकाळी येते, कधी कधी चालू कीर्तनात जाते. आम्ही तिचा सांभाळ करू शकत नाही. आम्ही तिचा घटस्फोट देतो. ऊर्जा मंत्र्याने ते पत्र वाचलं. रे म्हणे बापरे, फारच कंटाळलेला दिसतो आपला जावई. साहेब तुमची पोरगी आम्ही सांभाळू शकत नाही. हे वाचलं आणि लगेच साहेबांना पत्र घेतलं. जावई बापू, तुमचं पत्र वाचून फार वाईट वाटलं. आमची मोठी पोरगी इतकं चुकीचं वागेल असं आम्हाला स्वप्नात वाटलं नव्हतं. पण काळजी करू नका, आम्ही आमच्या मोठ्या मुलीचा घटस्फोट आनंदानं स्वीकारतो. आम्ही तुम्हाला आमची लहानी मुलगी देतो, तिचं नाव आहे शिंगल फेज. तुम्ही तिला घेऊन जा, तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. अरे काय कल्याण होईल? मोटारी चालतील की मशिनी चालतील आमच्या, आता काय होणार आहे? शेवटी भावाची व्यवस्था करावी लागते, जनरेटर आणून, तेव्हा कुठे दिवस भागतो. असं आहे. झालंय बरं का आपलं. या गोजिरवाण्या बालकांवर संस्कार करायचे असतील आणि पवित्र चित्त अंतःकरण निर्मळ करायचं असेल तर तुम्ही खरंच गीत गा देवाचं. दररोज म्हणा, काही येईल ते म्हणा. निळोबाऱ्यांच्या, नाथांच्या, तुकोबाऱ्यांच्या, ज्ञानोबाऱ्यांच्या गवळणी इतक्या सुंदर आहे म्हणतात की वारकऱ्याला प्रेमात टाकणाऱ्या गवळणी. होते बहुता दिवसा आर्त वागविले, आजी अकस्मात फळ देऊ आले. दृष्टी श्रीहरीची देखील पाऊले, इथले जन्म मागे सार्थक त्याचे झाले. हो धन्य ही आनंदाची सापडली वेळ, धन्य ही आनंदाची सापडली वेळ. निळोबार आहे. चला नामदेवरायांकडे.
विष्णुदास नामयाची स्वामिनी काळी विटे उभी मूर्ती कृष्ण मूर्ती बहु काळी वो माय रात्र काळी घागर काळी यमुना जळे ही काळी वो माय यमुना जळे ही काळी वो माय नाथ महाराज तर परता वय माघारा देह भाव गुडाला सारा नाही संसारा सीतारा नाही संसारा सीतारा भेद भ्रम गेला कमल नैना मुरली नको वाजवू मनमोहना मुरली नको वाजवू मनमोहना माऊली घनुवाते गुणगुणा हे भवतार कुहा काना भवतार कुहा काना वेगी भेटवा का वेगी भेटवा चांद बो चांदने चापे बो चंदनो 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 चांद बो चांदने चांदने चापे बो चंदनो असं म्हणा बरं तुमचं पोरग आनंदाने झोपेल आणि उठलेल्या पोराच्या चित्तावरती परिणाम सुद्धा होईल हे केवळ आणि केवळ त्या शब्दातली ताकद आहे अभंगाचा भाव संपलेला आहे फक्त शेवटचे चरण तुमच्या लक्षात आणून देतो सुंदर भैरवी म्हणतील ज्याला नामरूपी साधनेचं बीज शुद्ध पेरता आलं त्याची वाणी अमृतासारखी होईल एक देह देवाच्या कारणे जाईल दोन चित्त गंगाजलासारखं पवित्र होईल तीन सर्वांगानं तो निर्मळ होईल चार आणि सगळ्यात महत्वाचं हे सगळे गुण ज्याला मिळालेले आहेत हे सगळे फळं ज्याला मिळालेले त्याचं जर दर्शन समाजाला झालं तर त्या समाजाला त्याच्या दर्शनातून काय फायदा होईल अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे जाती 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 जाती तुका म्हणे जाती तुका म्हणे जाती तुका म्हणे जाती तुका म्हणे जाती
खाली बसा महिला मंडळ खाली बसा 2 मिनिटं झाले आता खाली बसा देवा देह देवाचे कारणे हरि राम देह देवाचे कारण हरि देह देवाचे कारण देह देवाचे कारणे राम हरि देह देवाचे कारणे देह देवा हरि देवाचे देवाचे कारणी राम देवाचे राम देह देवाचे देवाचे कारण देह देवाचे कारण कारणी
मुखी अमृताची वाणी, अमृताची अमृताची तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. जीवनातला ताप निवृत्त होऊन जाती जातो म्हटलं असतं तर एक, पण जाती म्हटल्यावर त्रिविध ताप जळून नष्ट होतील. फक्त आणि फक्त नाम साधनेच्या बीजाच्या आधारावर मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी झालेली सेवा श्रीमंत श्री मुक्ताईच्या चरणी समर्पित करतो. वाणीला विराम देतो. इतकी मोठी गायक वादक मंडळी असल्यानंतर कीर्तनाला 15-20 मिनिट 25 मिनिट उशीर होणं ते कीर्तनकाराला सुद्धा साहजिक आहे. कीर्तनकारालाही त्यावेळेला टायमिंग बघावं लागत नाही. का? कारण आनंद जगावेगळी. तुम्ही इतक्या लांबून लांबून आलेत, चाली ऐकण्याकरता आले, पखवाज ऐकण्याकरता आले, काही भाव ऐकण्याकरता आले. सगळ्या लोकांना सगळ्या गोष्टी पूर्ण कीर्तनामध्ये देण्याचा प्रयत्न ही मंडळी आटोकाट करत असतात. त्यामधून थोडासा उशीर निश्चितच झालेला आहे, पण तोही सहज झालेला उशीर आहे. त्याचा काही मोबदला वगैरे काही नाही बुवा, काही नाही हो, अगदी काय जे आहे ते त्याच्या पलीकडे काय. त्यामुळे सगळ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. ख्यातनाम गायक सगळी मंडळी, त्यामध्ये आदरणीय किशोरजी महाराज दिवटे, आदरणीय ओंकार बाबा जगताप, आदरणीय भरतजी महाराज, आदरणीय देवीदास महाराज पावडे, ही सगळी मंडळी या सगळ्यांबद्दल प्रेमभावना समर्पित करतो. माधव बाबा पुढे आलात, आपला सुद्धा आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना असू देत. महाराजांचं कौतुक केलं पाहिजे. जी पोरं आई वडिलांनी सांभाळली नाही ती माधवबाबांनी सांभाळली. जी पोरं कोणीच सांभाळू शकत नव्हतं, घरच्यांना सुद्धा असा त्या पोरांचा कंटाळा यायचा, त्यांचा आट काढण्याचं काम कोणी केलं असेल तर ते माधवबाबांनी केलेलं आहे. तुम्ही म्हणाल तुम्ही तर राहिले का माधवबाबांकडे? मी माधवबाबांकडे राहिलो नाही, पण तिथं जी राहणारी आहे ती आता जरी पाहिली तरी ती तुम्ही कशी सांभाळली असतील याच्यात मनामध्ये माझा विचार येतो. अशी पोरं माझी मित्र आहेत. त्यामुळे अनेक मित्रमंडळी आहेत, ते आज इतके खोडकर आहेत, त्या वयात किती असतील, आहे की नाही खरंच महाराज. त्यामुळं तुम्ही त्यांचा आट काढला आणि लेकरांचे मायबाप माधवबाबा झाले. माधवबाबा प्रणाम आहे तुमच्या चरणावर. सगळी मंडळी आली लांबून लांबून. आमचे मुरलीधर काका पाटील इतका प्रवास करून आले, पुन्हा विजय पाटील त्यांना घेऊन आले आमचे पाहुणे, त्यांना सुद्धा धन्यवाद. हरिभक्तपरायण विशाल महाराज खोले यूट्यूबला सर्च करा. अनेक पालखी सोहळ्यातल्या मुलाखती, चाली, कीर्तनाचे मुद्दे आहेत. 5-50 कीर्तन यूट्यूबला आहेत. जी टॉकीची 9 कीर्तन आहेत. कलर्स मराठीची काही कीर्तन आहेत. आता येणाऱ्या 21, 22, 23ला प्रगट दिनाच्या निमित्ताने कीर्तन टेलिकास्ट आहे जी टॉकीज मनमंदिराला. प्रगट दिनाच्या गजानन महाराजांच्या प्रगट दिनाचं आपण ऐकावं. पूर्ण भागवताची कथा आहे, सुंदर चाली आहेत. ऐका, वाचा, पहा, मुलांना मुलींना ऐकवा. शपथ आहे तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही मरायच्या आत तुमच्या पोराच्या गळ्यात माळ घाला. तुमच्या होती का माहिती नाही, पण तुमच्या पोराच्या गळ्यात घाला. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मुलाच्या गळ्यात माळ घालत नाही तोपर्यंत तुम्ही सुखाच्या अभिलाषा मंडपात बसलेल्या कोण्याच बापाने करू नका, माझी विनंती आहे. तुम्हाला नाही सुख भेटणार तुमचं पोरगं माळकरी झाल्याशिवाय. माळकरी घरात पोरगं असलं पाहिजे. आणि दररोज तुम्ही किती वेळा तुमची सून हरिपाठ घेत नसली ना, एखाद्या दिवशी सासऱ्याने तिच्या पायावर मुडकं टेकवा, टेकून तर बघा आणि म्हणा, सुनबाई तुझ्या सासऱ्या करता तरी तुला खूप आशीर्वाद मिळेल. या घरात तू लक्ष्मीच्या पावलानं आली, दुसरं काही नको, हरिपाठ घेत जा बाई, दुसरं काही नको. आम्ही तुझ्या आई वडिलांना विचारलं होतं तुझं काय शिक्षण आहे, ते केवळ एवढ्याच करता विचारलं तुला हरिपाठ वाचता यावा, म्हण तेवढा हरिपाठ म्हण. तो हरिपाठ जर लेकरांनी ऐकला तर तुमची मुलं निश्चित सुसंस्कारित होतील. एवढी विनंती आपल्या सगळ्यांच्या चरणावर करतो. उभी माणसं आहेत, मंडपात जागा नाही, हाऊसफुल आहे, असं वाटतं तिकीटावर पाहिजे होते. हो, किती माणसं आहेत बघा ना. उभी राहिलेली माणसं कीर्तन ऐकणारी फार हुशार. ते काय आपले धरलेले बांधलेले नसतात, त्यांना बरं वाटलं तर ते थांबतात. पण ते इतका वेळची उभं आहे, मला त्यांचं कौतुक केलं पाहिजे. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. एकदा मोठ्या प्रेमाने सगळ्यांनी मुक्ताबाईचं भजन करूया, सेवेला विराम देऊया. सगळ्यांनी टाळी वाजवायची आणि भजन करायचंय. हा जप तुम्हाला वेगळा काढता आला तर काढा आणि या जपाला हेडिंग द्या. भरत महाराज पठाडे, ओंकार महाराज जगताप, किशोरजी दिवटे गुरुजी या सगळ्यांच्या उपस्थितीत मुक्ताईचा जयघोष असं वेगळं काढून भजन टाका, तुम्हाला मिलियन मध्ये व्ह्यूज मिळतील, है की नाही. इंद्रायणी का जल भी बोले श्री मुक्ताई माऊली. इंद्रायणी का जल भी बोले श्री मुक्ताई माऊली.